मग सर्व सुखासी पात्र होईले, हे प्रतिज्ञोत्तर माझे घडाय का. ज्ञानोबा म्हणतात, मंडळी एकले अवधान दिले. आता तुम्ही या अध्यायाला प्रारंभ होतोय, या अध्यायाकरता लक्ष द्या आणि ते कसं द्या, एकले अवधान. एकले हे चांगल्या प्रकारचं एकाग्र मनाला करून अवधान द्या. अवधान शब्दाचा अर्थ ऐकणं नाही, अवधीयते निश्चयते. जे ऐकलंय तशा प्रकारची बुद्धीची धारणा करणं, याला काय म्हणतात, अवधान देणं. असं जर तुम्ही अवधान दिलं तर सर्व सुखाचे पात्र होईल, मोक्ष सुखाला अधिकारी बनाल, योग्य अशा प्रकारचं बनाल तुम्ही. हे प्रतिज्ञोत्तर अशा प्रकारचं मी प्रतिज्ञेनं हे बोलतोय आणि उघड अशा प्रकारचं बोलतोय. ऐका, ज्ञानोबारांनी असं म्हटलं, लगेच ज्ञानोबारांना महाराज काय खूपच शुद्ध पांढरा जर कपडा असला ना तर थोडाही दाग त्याला काय होत नाही, सहन होत नाही. ज्ञानोबारांच्या लगेच लक्षात आलं, अरे आपण तर अशा प्रकारचा प्रौढीनं बोललो, म्हणजे अहंकार युक्त उघड प्रतिज्ञा माझी आहे का, म्हणजे या बोलण्यातून आपला अहंकार डोकावू लागलेला आहे. लगेच ज्ञानोबारांनी परिहार द्यायला सुरुवात केलेली आहे. परी प्रौढीनं बोले होई, तुम्हा सर्वज्ञाच्या समाधी जियावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. परी पण हे जे मी बोललो ते अहंकाराने बोललो असं समजू नका, अड्ढ्यानं बोललो असं नाही. प्रौढी मेला लागलो म्हणजे फुगीरपणा, प्रौढी शब्दाचा अर्थ फुगीरपणा म्हणून अशा प्रकारचं बोललो असं नाहीये. मग कारण इथं तुम्ही सर्वज्ञाच्या समाजामध्ये अशा प्रकारचा फुगीरपणा मी कशा करीन. माझं म्हणणं एवढंच आहे, मी आपली सलगी करतोय, तुमच्याशी लढीवाळपणा करतोय. पोरग म्हणत असतो, हा बाबा तुम्ही आज मला सायकल आणच बरं का, आणच म्हणतो ना, म्हणजे आज्ञा नाही. आज्ञा आहे का, आज्ञा नाही. हे काय चली आणा हे क्रियापद आहे, पण तरीही ते आज्ञा वाचक नाहीये, ते सलगी वाचक आहे, विनंती वाचक अशा प्रकारचा लढीवाळपणा केलेला आहे. काही लढे याचे लढे सरते, मनोरथाचे मनोरथ पूर्ती, जरी माहेरी श्रीमंती होती तुम्हाला तुमच्या पुढेच अशी सलगी मी का करतो. त्याचं कारण असं आहे की तुमच्या सारखे ज्या वेळेला श्रीमंत आई बाप एखाद्या मुलाला मिळतात, माहेरी, माहेर शब्दाचा अर्थ आई वडील, आणि मग आई वडील ज्या ठिकाणाला जातात त्यालाही काय म्हणतात, माहेर म्हणतात. पण मुख्य माहेर शब्दाचा अर्थ आई वडील आहे. भेटे ना माहेरा आपुलिया, इथं माहेरा भेटेल म्हणजे काय, आई वडिलांना, म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी साहेबांना. तर आई वडील तुमच्या सारखे जर मायबाप श्रीमंत मायबाप असतील तर काय होतं, लढ्याचे लढे, लढीवाळपणा केलेल्याचे लढे, लाड हट्ट पूर्ण होतात. बरं आई बापही असतील पण गरीब असतील, नाही सरस लाभ त्याचे. त्या उपमन्याने काय मागितलं होतं, दूध मागितलं होतं, नाही तुझ्या आईला देता आलं, कारण ती गरीब होती. पण तुम्ही गरीब नाही ना, मला माहितीये तुम्ही काय आहात, श्रीमंत आहात. म्हणून इथं लढ्याचे लढे सत्तील. मनोरथाचे मनोरथ पूर्ण होतात. आपले मनोरथ पूर्ण होतील याच्यात आश्चर्य नाही. मनोरथ नावाची व्यक्ती आणि त्याला असलेले मनोरथ हे सुद्धा पूर्ण होतील. तुमची अतिशयाची ओले ससिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखोने लोळे श्रांत जीनी. तुमच्या दिठेवेयाचे ओले, तुमच्या दृष्टीचा ओलावा, त्या ओलाव्याने प्रसन्नतेचे मळे सासिन्नले. प्रसन्नता म्हणजे संतुष्टता, हाच कोणी मळा, ते मळे. आता मळ्यामध्ये त्या झाडाला जर पाणी मिळालं तर साहजिकच ते झाड काय होतात, पुष्ट होतात. फलांनी, फुलांनी, पानांनी असे लखडून जातात, घर अशा प्रकारचे होतात.
तेच लावले. आणि अशा प्रकारच्या त्या झाडांची सावली पाहून जन्म मरणाच्या श्रमाने शांत झालेला मी आता त्या सावलीत मस्त पैकी काय करतोय, लोळू लागलेलो आहे. प्रभू तुम्ही महेश्वर सुखामृताचे हो, म्हणून आपल्या स्वेच्छा ओला ओला हो, येथही सलगी करू देहो तरी नेहो शेपा. देवा आपण सुखरूपी अमृताचे डोहात, म्हणजे आपल्याकडे अगाध अशा प्रकारचं काय सुख आहे, म्हणून आपल्या स्वेच्छा ओला ओला. मला समुद्र नाही म्हटलं ज्ञानोबारायांनी, सुख समुद्र आहात असं नाही म्हटलं. काय म्हटलं नसेल बरं? फक्त एक डोहात पाणी जास्त असतं का समुद्रात पाणी जास्त असतं? सुखाला समुद्र म्हणायला समुद्राची उपमा द्यायला पाहिजे ना. सुखरूपी अमृताचे आपण काय आहात, समुद्र आहात. समुद्र नाही म्हटलं, तिथं काय म्हटलंय, डोह म्हटलं. काय म्हटलं असं? त्याचं कारण आहे, समुद्रात पाणी भरपूर असतं तरी असलं तरी समुद्र भयानक असतो महाराज. आपल्या स्वेच्छा नावा त्याच्या इच्छेनं नाही चालत, त्याच्यामध्ये माणसं काय चालतील. पण जर डोह असेल, समुद्रामध्ये मोठी माणसं जायला घाबरतात, पोरं घाबरतील, याच्यात काही विशेष आहे. पण डोहा असला का तर पोरं दिवसभर निघतच नाहीत बाहेर. झाडाच्या फांदीवरून त्याच्यात काय मारतात, उड्या मारतात. म्हणजे त्या काठावरून उड्या मारतील याच्यात विशेष नाही, विहिरीतही नाही मार्केटच्या पोरं उड्या. पण डोह म्हटलं का बस कामच झालं. मसाड आणि पोरं सारखेच डोहाच्या बाबतीत. तेव्हा आता मुलाची भूमिका घेतली ज्ञानोबारांनी. आणि मग आपल्या इच्छेनं मनसोक्त तो आनंद लुटायचा आहे, तर समुद्र म्हटलं तर ते रूपच जमणार नाही. समुद्रात मन सोबत नाही, आनंद लुटत. परत कधी कधी अशी लाट येते की माणूस स्नान करायला गेलेला तसेच कपडे उचलून जाऊ द्या म्हणतो, नको घरी करू स्नान. भयानक राहतो समुद्र, भीती वाटते. विहिरीत सुद्धा पाणी खोल असतं, लहान मुलाला उतरू देत नाही, भीती वाटते. डोहात प्रश्नच येत नाही. डोहामध्ये पोरं घाबरतच नाही. म्हणून काय शब्द वापरलाय, ज्यांना गुरु राखायची माहिती त्यांना डोहाचा आनंद माहित होत. त्यातली त्यात उन्हाळा असावा, तापून जावं, मग त्या पाण्याचं काय बरं. हे पाणी म्हणजे गडूळ नाही, अमृत. हे डोह जे आहे ते कसे आहेत, अमृत. आणि ते सुख स्वरूप अमृत, सुखाच्या अमृताचा हा काय आपल्या स्वेच्छा ओलावा. म्हणून मग आपल्या इच्छेनं त्याचा ओलावा आम्ही प्राप्त करून घेऊ. आणि इथेही जर आम्ही घाबरू म्हणजे दुसरीकडे कुठल्या प्रकारचा आनंद मिळणार आहे आम्हाला. येतही जरी हो तरी खेळ नेऊ आपण, कुठे शांत होणार आम्ही. नातारी बाळक बोबडा बोली, पकडावी सुद्धा पावली ते सहज करुणी माऊली विजय जय. महाराज आपल्या एका शब्दाचा किती परिहार दिलाय ज्ञानोबारांनी. नुसतं एवढंच म्हटले की हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबाराय म्हणतात की हे माझं बोलणं म्हणजे कसं आहे, मी तुमचा लहान मुलगा आहे. आणि नाहीतरी लहान पोरग काही बोललं की काही असं वक्तृत्व त्याला प्राप्त झालेलं आहे आणि मग सुसंस्कृत अशा प्रकारच्या भाषेत बोलतं असं आहे का. काही म्हणतं ते दादा म्हणायच्या ऐवजी पादा म्हणतं. त्याला काही चालायला लागलं म्हणजे कसं चालतं ते, आता पाय टाकलं पुढं टाकण्याकरता ते मागच पडलं. पण तरी ते चालायला लागलं, ते बोलायला लागलं म्हणजे आईला किती आनंद होतो, किती आनंद होतो. तर नातरी बालक बोबडा बोली कवा कोणाली सदा पावली ते सहज करुणी माऊली. तर त्याचा कौतुक अशा प्रकारचं करून आई अतिशय आनंदित होत असते. तेही तुम्हा संताचा पडे यावं कैसेनी तरी आमावरी हो, या गोवा आळोक्याच्या हो चलगी करी. तर मग तुम्ही बोलले कशाला पण तुम्ही संत, त्या तुमच्या संतांचा प्रसार, कृपादृष्टीचा प्रसार, प्रेम पर्याव कुठल्या तरी प्रकाराने आमच्यावर व्हावा. म्हणून मग आम्ही काय केलं, अशा प्रकारचं बोललो. या बहुवा आळोकिया अशा प्रकारची फार मला काय इच्छा आहे. आणि ती इच्छा असल्यामुळं मी अशा बोलण्याने आपल्याशी सलगी केलेली आहे.
वाचोनी माझी बोलती योग्य ते सर्वज्ञ भावादृश्य होते काय घड्यावरी सरस होते पडोशी गेले नाहीतर माझी काही योग्यता आहे का तुम्हाला सांगण्याची. आणि तुम्ही कसे आहात तुम्हाला कोण सांगू शकणार आहे. माझी योग्यता आणि तुमची योग्यता याचा जर विचार केला तर हे बोलणं मला अजिबात अशा प्रकारचं काय होत नाही, शोभत नाहीये. कारण तुम्ही कसे आहात, सर्वज्ञ. तुम्ही सर्वज्ञ आहात, सगळ्या शास्त्राला जाणणारे, शास्त्राच्या अर्थाची प्राप्ती केलेले अशा प्रकारचे आपल्यासारखे श्रोते समोर बसलेले आहेत. आणि मग त्यांना तुम्ही एक अवधान ऐकले दिले सर्व सुखाचे पात्र होईल असं म्हणायचं काय होतं. सरस्वतीचं पोर झालं शाळेत आणि मग त्याला पहिला धडा काढ पाय त्याच्यात मन करवतीचा कोणाला सरस्वतीच्या पोराला थोडं अशा प्रकारचं धडे शिकवीत बसावं लागतं. काही धड्यावरी सारस होते पडोशी किती आणि अशा प्रकारचं सांगितलं तरच ते शिकणार आहे. अवधारा आवडे तेच ना धुंदर तरी महातेजी मिरवे न मिरवे काय करू अमृताची साठी वगैरे रसजई झाली. ऐका, आवडे तेसना धुंदरू म्हणजे पाहिजे तेवढा मोठा काय आहे धुंदरू. धुंदरू म्हणजे ते चमकत दे काजवा काजवा भला मोठा काजवा आहे. आणि मग त्याने सूर्याला तुझ्या प्रकाश द्यायचं ठरवलं. किती मोठा असला तरी काय सूर्याला प्रकाश देईल का. महातेजी मिरवे सूर्याजवळ तो शोभा पावणार नाही. तसा मी किती विद्वान झालो तरी ज्ञानाच्या बाबतीत आपण कोण आहात, सूर्य आहात. आणि माझ्या ठिकाणी असलेलं ज्ञान त्या काजव्याची बॅटरी माझं चमकते पुढे बी नाही. काजव्याचं चमकतं त्याचं तोंड पुढे असतं त्याचा मागचा भाग चमकतो. तर त्या महातेजाजवळ ते नाही मिळवत काय करणार आहे. अमृताचं ताट केलं. आता अमृताचं ताट केल्यानंतर त्या ताटात पक्वान्न वाढायचं. कोणतं वाढणार तुम्ही की जे अमृताच्या ताटाला काय झालं पाहिजे, शोभलं पाहिजे. तसं सर्वज्ञ तुम्ही श्रोते झाले. आता तुमच्या बुद्धीला आनंद देईल असं व्याख्यान कोण करणार. नेहमी श्रोत्याची ही अपेक्षा असते की आपण त्याचं ऐकावं की ज्याचं ऐकल्यानंतर आपल्या बुद्धीला काय होईल, आनंद होईल. आपल्याला जे माहिती तेच सांगायला लागले तर माणसं म्हणतात त्याला त्याचं मन तिथं काय होत नाही, रमत नाही. हे तर माहिती नाही हे काय सांगायला लागले. आणि मग ह्याला कीर्तनाला कशाला यायला पाहिजे. लोक पाहतात मग लाईट फिट जायची वाट. लाईट गेली पण उठून जाणार तरी कधी आपल्याही बुद्धीला ताण बसला पाहिजे. ते ऐकल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर अशा प्रकारची पडली पाहिजे. असं ऐकावं वाटतं त्याला. म्हणून हे असले पत्रिका काढली असली की अगोदर पाहते कोण कोण आहे, कोण कोण आहे. आता तुम्ही सर्वज्ञ श्रोते, तुमच्या बुद्धीला अपूर्व असेल, तुमच्या बुद्धीला कौतुक वाटेल असं कोण व्याख्यान करेल. काय आहे व्याख्यानाचं, कोणतं व्याख्यान आहे जे तुम्हाला माहिती नाही ते सांगणार आणि सांगायचंय. तर सगळ्या रसात श्रेष्ठ रस कोणता आहे, अमृत आहे. आणि ते अमृताचं ताट बनवलं आणि त्याच्यात म्हणे आता त्याला शोभल. आता अमृताच्या ताटामध्ये शोभल असं कोणतं पकवान नाही सांगणार. नाहीच आहे मी तरी काय करणार आहे. तसं तुमच्या आईनेला रिझवेल असं व्याख्यानच नाहीये. मी काय करणार आहे. ज्ञानोबा आहे म्हणतात अमृताच्या ताटे वगैरे रसोई कायची अहो हेमकराची विंदने की नादापुढे ऐकविणे लेणे असले नाही काही आधी. ज्ञानोबा आहे म्हणतात सांगा सांगा तुम्हीच सांगा. हेमकराची विंदने, हेमकर म्हणजे चंद्र. आणि त्या चंद्राला थंड होण्याकरता पंचाने काय घालायला लागला, वारा घालायला लागला. आणि मग तो काय झाला, शांत झाला. असं कधी आहे का. नादापुढे ऐकवले नाही का. गायनाला गायन त्याच्या पुढे गायन करू लागलेलं आहे. अलंकाराला अलंकार आहेत का, हे नसतंच कधी. सांगा परिमळे काय तुरंबावे, तुम्हीच सांगा की हे परिमळ म्हणजे सुगंधाने
कशाचा वास घ्यावा? आपण सुगंधी फुल असलं तर ते घेतो आणि नाकाला लावतो. मग फुलानं एक फुल घेतलं त्याच्या नाकाला लावला असं कधी होत आहे? त्यानं कशाचा वास घ्यायचा? परिमळे काय तुरंबाळे सागरे कवने काही ना समुद्र म्हणे मला स्नान करायचं. आता समुद्राने कशात स्नान करावं? समुद्राने स्नान करावं असं पाणी कुठं आहे? गगने आडे आघळे ऐसा पवाड कैसा गगनाची आडे आघळे. गगनच अशा प्रकारचं साठवल एवढी जागा कोणाकडे? तैसे तुमचे अवधान आहे आणि तुम्ही म्हणाय होय ऐसे वक्तृत्व कवना आहे जेणे त्याप्रमाणे तुमचं अवधान तृप्त होईल. तुम्ही जसं व्याख्यान पाहिजे तशा प्रकारचं व्याख्यान नाहीये. असं वक्तृत्व जगातच नाहीये. तिच्या वक्तृत्वानं तुम्हाला काय होईल? आनंद अशा प्रकारचा वाटेल. तरी विश्व प्रगत हे मग कशाला सांगायला बसले? हे जर तुम्हाला सगळं कळत आहे, कोणी म्हणेल ज्ञानोबा आहे तुम्हाला जर हे सगळं माहिती आहे तर कशाला त्यांच्या पुढे सांगायला बसले? ज्ञानोबा आहे म्हणतात हे मला माहिती आहे की माझ्या समोर असलेले सगळे श्रोते हे सर्वज्ञ आहेत. त्यांना माहिती नाही असं काही नाहीये. त्यांच्या व्याख्यानाला आपलं त्यांच्या श्रवण रूपी पोटाला भरण्याकरता असं व्याख्यान कुठं नाही. मग काय सांगता? मग तुम्ही सांगा. विश्व प्रगत किया बसती काय हाती न केली आरती. विश्वाला प्रकाश देणारा प्रगट करणारा जो सूर्य आहे त्या सूर्याची आरती करत असताना काडीवाटीने करत नाही का? ते सूर्य नावाचं जे गवत आहे तितकेले लांब लांब त्याचे काय असतात? काड्या असतात. रथसप्तमीच्या वेळेला सूर्याची जी पूजा केली जाते त्या काड्या आणतात. त्या काड्याच्या पुढल्या बाजूला कापूसाच्या प्रकारचा लावला जातो. त्याला तेलात तुपात बुडवलं जातं. त्या पेटवल्या जातात आणि त्याने सूर्याला ओवाळतात. मग ओवाळीत नाही का? आता सूर्याच्या प्रकाशाच्या मानाने हा काही प्रकाश आहे का? सूर्याला ओवाळेल आणि सूर्याची दृष्ट काढेल असं कोणतं तेज आहे? पण मग तरी ओवाळलं जात नाही का? तसं तुम्हाला तृप्त करेल अशा प्रकारचं कोणतं व्याख्यान आहे? म्हणून काय सांगू नये का? बोलू नये का तुमच्या पुढं? कचळत ते अपांपती घेणे दिले किंवा समुद्र आहे किती लिटर पाणी असतं समुद्रामध्ये? अगाध अशा प्रकारचं पाणी असतं. पण असा पाण्याचा सागर असणारा त्याला अर्घ देण्याकरता ओंजळीत पाणी घेऊन देत नाही का? दिलं जात नाही का? दिलं जातं. आता त्या पाण्याने तो संतुष्ट होणार आहे का? महापूर जातं नदी घेऊन मोठ्या मोठ्या नद्या ते महापूर त्याच्यामध्ये रिसवतात तरीही त्याचं पोट भरत नाही. तसाच्या तसाच राहतो. तर त्याला हे हातात घेतलेलं पाणी काय आहे? पण मग देत नाही का अर्घ्य? देता. प्रभू तुने महेशाची मूर्ती आणि मी दोघला आरती तुझे भक्ती मनावाने बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की देवा आपण प्रत्यक्ष भगवान शंकर आहात आणि मी दुबळा आहे गरीब आहे पण तुमची भक्ती पूजा करण्याची काय करतोय? इच्छा करतो. मग त्याने पाहिलंय की राजाने सोन्याची बेलाची पानं केलेली आहेत आणि ती तुमच्यावर वाहिलेली आहेत. त्यांनी मला श्रीमंत लोक भगवान शंकराला पूजा करायच्या वेळेला सोन्याची बिल्व पान करतात आणि भगवान शंकराला वाहतात मोठे लोक. पण मी दुबळा आहे मला सोन्याचं तर नाही पण ते बी बेलाचं झाड सापडलं नाही म्हणून मी काय केलं निरगुडीचा पाला आणला. स्वीकारणार का नाही तुम्ही? पण प्रेमाने आणलेला आहे भक्तीने अशा प्रकारचा आणलेला आहे. बाळक बापाची काटेरी नक्की स्वीकारणार तुम्ही. कशाप्रमाणे? बाळक बापाची काटेरी आणि बापाची तुझे होऊ लागेल की तो संतोष लेणे वेगळे मुखची वडे बाळक बापाची काटेरी. म्हातारा जेवायला बसलं. म्हातारा म्हणजे कसं म्हातारा असतं तसं म्हातारा नसतं ते कारण काटा राग त्याचे वडील असल्यामुळे त्याला काय म्हणतात म्हातारा. आपला मराठी भाषेतला अलंकार आणि मग ते लहान आहे ते असं तुरो तुरो करत
जेवायचं ना जेवतो म्हणतात बस 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 त्याला ते पोराला जवळ घेतल्यावर भला आनंद वाटतो. म्हणजे ते सगळे शेंबड्याचा हात आणि ते पण त्याला काय नाही वाटत. बस बस मग तेच काला करतो. ह्यो काला तो काय हे कधी एक दोन घास हात त्याच्या तोंडात घालतो. मग त्याने त्या पोराच्या तोंडात घातला की ते पोराला टाकतं. मग ते काय करतात ते अशा प्रकारचा त्यानंच केलेला काला. मग त्याच्यातलं थोडासा काला उचलतात. त्याचा हात तरी केवढा एवढा एवढा उचलतो आणि मग ते बापाच्या तोंडाकडे हात न्यायचा. त्याला वाटतं बाप जर आपल्या तोंडात घालतो तर आपणही काय करावं त्याच्या तोंडात. जर असं त्यानं जर पाहिलं ना भाग गेला तिनं गेला अवघा झाला आनंद. एवढा विचाराने ताण घेतलेला असतो लग्नापासून आतापर्यंत. सगळ्या दुःखातून मुक्त तुम्हाला काय करणार आहे बाबू. बस म्हणतो आता काय. आता त्याच्या हातही त्याच्या तोंडापर्यंत पुरत नाही. पण त्यानं त्याच्या नुसतं तोंडाकडे घेऊन जायचा हात दिशा धरलेला की हात तोंडच काय करतो पुढं करतो आणि आपल्या तोंडामध्ये दाखवतो. हे पाय 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 तो म्हणते की हे पोरग काय आपल्याला थांबवणार आहे पाय. आता काय पाहतो शहाण्या पुढं मोठं झाल्यावर पाय ना. त्यामुळे म्हणतात की त्याला आनंद झाल्यामुळं तो स्वतःच तोंड पुढं करत नाही का. तैसा मी जरी तुम्हाप्रती सावटी करीत असे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐशी जाती. आता काय तो चावटपणच नाही माझ्या पोराचा. त्यांनी कमवावं त्यांनी बनवावं आणि मग बापाला खाऊ घालावं हे ठीक आहे. यानं शेती नांगरलेली यानं गहू पेरलेला त्याची मळणी यानं केलेली तिथून घरी गहू आणून गिरणीत पीठ याने दळायला नेलेलं त्याने ते पीठ आणलेलं त्याच्या बायकोनं चपाती केलेली यानं ते चुरलेलं नाही ते चुरलेलं असं एवढा उत्सव वा काय खाऊ घालायला निघाला असं बापाला कधी वाटत नाही. त्याला वाटतं की वा वर्ग कसं मला जीव लावत तोंड पुढं करत. पैसा मी तुम्हाप्रती सावटी करीत असे बाळमती. बाळबुद्धीनं तुमच्या समोर अशा प्रकारचा सावटपणा करतोय आगाऊपणा करतोय तरी तुम्ही संतोषीचे तरीही तुम्ही संतुष्ट होणार का. तरी प्रेमाची जातच अशा प्रकारचे. प्रेम असलं की काहीही केलं तर त्याच्यामुळे काय होतो आनंद अशा प्रकारचा होतो. कधी म्हणत तुझ्या माहिती दे फबडी दे फबडी. आता त्याला काय कळतं ते आपलं घेत एवढं आणतात त्याला ही हसत हे हसत राहत मारली मुसकडत तरी हसत. संतोष जे ऐशी जाती प्रेमाची असते. आता प्रेमाची जातच तशी आणि त्याने आपुलेपणाचे मोहे तुम्ही संत घेतले असा बोहे म्हणून केली सलगीच नव्हे आवडतो त्याने आपुलेपणाचे मोहे. तर त्या मुलाविषयी त्या आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये आपलेपणा असतो मोह असतो प्रेम असतं. आणि तसं तुम्हा संतांच्या ठिकाणी माझ्याविषयी काय आहे मोह आहे. तुम्ही संत घेतले असा बहुहे बहुहे तर पुष्कळ अशा प्रकारचं तुम्ही संतांनी माझा मोह केलेला आहे माझ्यावर प्रेम अशा प्रकारचं केलेलं आहे. म्हणून मी तुमच्याशी सलगी केलेली आहे. तसं त्याच्याकरता परिहार द्यायची वास्तविक काही गरज नाही कारण मी केलेल्या सलगीचा तुम्हाला भार वाटणार नाही. अहो तानियाचे लागतात जटे त्याने अधिकाची पाना कुठे रोजचे प्रेम जण ओढे पडे यंत्र. कसं असं आहे की तान्याचं म्हणजे वासरू ज्या वेळेला प्यायला सोडलं जातं ते गाईच्या काचेला जाऊन भिडतं. जर तिनं पाना सोडलेलं नसलं तर त्याला तिला काय देतं ते दुसणी मारतं आणि मग दुसणी मारली की हे कानामध्ये लावते गाय त्याच्या मेल्या तुला मी दूध देते ती देते आणि पुन्हा मला दुसण्या देतो चल हे बाजूला.
असं म्हणते ती नाही. मग दुसरी मारली का लगेच गाय पाना सोडते. तानयाचे लाजता झटे तेने अधिकची पानापुटे रोजचे प्रेम जुनवटे पडे. तसं प्रेमी अशा प्रकारचं माणूस जर रागावलं तर त्याच्याविषयीचं प्रेम पोरग बाहेर जाऊन बसतं. मग आई लगेच तिथं जाते, बाबा चल रे देव रे तयार आहे रे म्हणावाने माझं लेकरू वाटेल बोल तुमचे कृपाळू पण निजायले ते ऐश्वरी जाणवले यालाही म्हणतो. तर माझ्या लेकराच्या बोलण्याने तुमच्या अंतकरणामध्ये झोपलेला जो कृपाळूपणा, तो कृपाळूपणा काय होतोय, जागा होतोय. हे मला जाणवलं म्हणून मी बोललो की रे चांदणे पिकवत आहे ते पण कवारे घापत आहे वाहनी हवो गगनाची गवसनी झाली गेले. एरवी तुम्हाला लक्ष द्या म्हणायचं तुम्ही लक्ष द्यायचं असं आहे का? नाही, तुमचं लक्ष असतं पण तुमची कृपा आमच्यावर व्हावी म्हणून मी ते बोललो. चांदण्याला थंड शांत शीतळ करण्याकरता पिकू घालावं लागतं का? पत्रामध्ये आंबे वगैरे सीताफळ पिकवायचे असले तर त्याला कसं घाललं होतं? धान्यामध्ये पत्रामध्ये आडी आडी म्हणतात त्याला. त्याच्यात पिकू घातलं तर त्याला काय म्हणतात? आडी. तर तसं चांदणं काही पिकू घालावं लागतं किंवा वाऱ्याला पळण्याकरता प्रशिक्षण द्यावं लागतं का? नाही, स्वभावताच ते काय होत असतं, वाहत असतं. हा गगनाची गवसं निघाली जे की महाराज आकाशाला गवसणी कशी घालणार? एका पाणी ओती जावे ना लगे पाण्याला पातळ करावं लागत नाही, लोण्याला घुसवावं लागत नाही. त्याप्रमाणे लाजिले व्याख्यान हे देखोनी जयाचे. तुम्हाला पाहिलं तर व्याख्यानच लाजून परत फिरते. हे असो शब्द ब्रह्मजे वाजे शब्द मावळलिया निवांत निजे तो गीतार्थ मराठी बोली जे हा पाडत आहे हा विषय राहू द्या. शब्द ब्रह्म म्हणजे वेद, शब्द मावळला म्हणून निवांत नेतीच्या बाजेवर काय होतो, झोप होतो. बोलायचं सोडून देतो. नेती श्रुती म्हणती नेती नेती काय म्हणते श्रुती? नेती. नेती म्हणजे घेऊन जाते. नेती शब्दाचा अर्थ न येती असं नाही, असं नाही. अर्थ काय ते सांगा ना. असं नाही, असं नाही काय. जसं आहे तसं सांगण्याकरता शब्द संपलेले आहेत म्हणून आपली नेती नेती म्हणते तिथं झोप होते, गप्प बसून जाते. तोच गीतार्थ. ज्या गीताच्या अर्थाविषयी श्रुतीची ही तारा झालेली आहे तो गीतेचा अर्थ मराठीमध्ये बोलावा ही काही योग्यता आहे आमची? तरी 80 मज दिवसा तो पुढची याची एकियाच्या जे दिठवा करुणी भवादृश्या पर्यंत. पण मग तरीही आम्ही त्या गीतेचा अर्थ मराठीमध्ये सांगण्याकरता प्रवृत्त झालो तर एवढ्या करतात की कुठल्या तरी निमित्तानं आपल्या समोर यावं आणि आपलं आवडतं हवं. कारण मला माहिती आहे तुम्हाला गीता आवडते. नृत्यनाथ महाराजांना गीता आवडत होती, अध्यात्म आवडत होतं. ज्याला जे आवडतं ते त्याच्या पुढे मांडलं का तो काय होतो, खुश होतो. एकाने विचारलं तुमचे कीर्तनकार नुसते दृष्टांतच खाऊ सांगतात. तुमचे कीर्तनकार म्हणलं ना त्याला सांगितलं त्याचं कारण आहे. कारण तुमच्या श्रोत्याला जे आवडतं ते द्यावं लागतं. श्रोत्याला काय आवडतं, सटाके आवडतात म्हणून यांना सटाके द्यावं लागतं. कारण ज्याला जे आवडतं त्याला ते दिलं की खुश. पुढच्या वर्षीची तारीख घेतलीच समजायची लगेच. बरोबर तर नाही का? नाही, त्याने सटाक्याविषयी विचारलं होतं, कथेविषयी नव्हतं विचारलं. तर ज्याला जे आवडतं ते दिलं की तो खुश होतो ना. म्हणून मग ते तसं करतात. त्याला त्यांचं तरी काय आहे, खोबरं खटे वगैरे आहे. तसं तुम्हाला गीता आवडते, अध्यात्म आवडतं आणि मग तुम्ही खुश होण्याकरता मी त्याला हातात अशा प्रकार झालं. कोणत्या तरी रीतीनं तुम्हाला पर्यंत व्हावं, तुमचं आवडतं व्हावं ही माझी इच्छा आहे.
आता चंद्रापासून होईचे जे अमृताहून जे होईचे त्याने अवधाने केलं वाढते मनोरथा माझ्या. आता चंद्रापेक्षाही शांत करणार, शीतळ करणार, अमृतापेक्षाही जिवंत अशा प्रकारचं करणार असं जे तुमचं अवधान आहे. महाराज अवधानाला हे म्हटलंय, श्रोत्यांचं लक्ष हे किती महत्वाचं आहे. ज्ञानोबा म्हणतात अमृतापेक्षा शीतळता प्रदान करणार आहे काय अवधान, अमृतापेक्षा जिवंत करणार अशा प्रकारचं जे अवधान आहे. तर त्या अवधानाने माझ्या मनोरथाला काय करा, पुष्ट अशा प्रकारचं करा. कळतंय ते ठेवा तुमचा वर्ष हे सकळार्थ सिद्ध मध्ये पिके हे रवी कोंबेला उन्मेष चुके जरी उदास्त नाही. तुमच्या कृपा दृष्टीचा वर्षाव जर आमच्या बुद्धीवर झाला तर आमची बुद्धी सगळ्या अर्थाचा पीक अशा प्रकारचं जोमान त्या ठिकाणी सगळ्या अर्थाची मती पिके, सगळ्या अर्थाला बुद्धी ही प्रसवेल, जन्म देईल. येईल जर तुम्ही उदास राहिले म्हणजे तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टी, माझ्यावर कृपादृष्टी केली नाही, तुम्ही इकडे लक्ष दिलं नाही, तुम्ही अवधान दिलं नाही, तर उन्मेष सुके कोंबेला ज्ञानाचा उन्मेष बुद्धीमध्ये जो अंकुरित झालेला आहे तो काय होऊन जाईल, सुकून जाईल. सहजे तरी अवधारा फक्तत्व अवधानाचा होय करा तरी दोन्ही पेलची अक्षरा प्रमेयाची ऐका. म्हणजे हे आपल्याच बाबतीत असं नाही, सहज कुठेही जरी पाहिलं तरी अवधानाचा वक्तृत्वाला जर चारा मिळाला म्हणजे वक्त्याला लक्षपूर्वक ऐकणारे जर श्रोते मिळाले, त्या वक्तृत्वाला अवधानाचा जर चारा प्राप्त झाला तर प्रमेयाची दोन्ही अक्षरात पेलते. त्या शब्दातून सिद्धांताची दोंड अशा प्रकारची बाहेर आलेली दिसतात. म्हणजे ते व्याख्यान इतकं पुष्ट होतं की त्या व्याख्यानातून सगळे सिद्धांत काय होतात बाहेर पडतात. दोन डेरी पुस्तका म्हणजे पुस्तकामुळे पुढे येणार. हा चला अर्थबोलाची वाट पाहिजे तेच अभिप्रायाची अभिप्रायात येईल, भावाचा फुलरा होत जाईल मतीवरी. मग काय होतं त्यावेळेला अर्थबोलाची वाट पाहिजे. त्या वक्त्याला जे आपल्याला सांगायचंय तो सिद्धांत अगोदर बुद्धीमध्ये स्फुरतो आणि ज्या शब्दातून तो व्यक्त करायचा आहे त्या शब्दाची काय पाहतो वाट पाहतो. अगोदर अर्थ मनामध्ये येतो आणि नंतर शब्दाची शोधाशोध होते. इकडे जर तुम्ही उदास असले तर शब्द बाहेर निघतात, अर्थ कोणकडे जातो काही कळतच नाही. अभिप्राय अभिप्राय त्या शब्दातून अभिप्रायाला काय देतो जन्म देतात. भावाचा फुलोरा होत जाईल आणि मग त्याच्यातला जो भाव आहे सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा तिकडं तिकडं फुलारा सुकाव होऊन जातो बुद्धीमध्ये. म्हणून संवादाचा सुवाव ढळे तरी हृदयाकाश सारस होते ओळे श्रोत दृष्टीचा तरी तोळे. श्रोताचे जर अवधान असेल तर संवादाचा सुवाव ढळे, संवादाचा चांगल्या प्रकारचा अनुकूल वारा वाहायला लागतो आणि मग त्या हवेनं हृदयाकाश सारस्वते ओळे. हृदय म्हणजे बुद्धिरूपी आकाशामध्ये सारस्वत विद्या आपोआपच काय होते ओळली जाते, त्या ठिकाणी स्थिरावली जाते. कधी जर अवधान असेल तर आणि श्रोता जर दुष्टित असेल त्याच्या घरी कोणी मेलेलं असेल चित्त त्याचं दुसरीकडेच अशा प्रकारचं चिंतनात असेल, काहीतरी कमी जास्त झालेलं असेल, घरी भांडणं करून आलेलं असेल आणि हे दैवत जर दुष्टित असेल तर तयार झालेला रस भाजी बनवत असताना आपण तेल टाकलेले, जिरी मोहरी टाकलेले, भाजी टाकलेले, तिखट मीठ कूट काय मसाला असेल तो मसाला टाकलेला आहे, पुन्हा पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी उकळलेलं आहे. असं काही थोडा वेळ झाल्यानंतर त्याचा सुगंध असा निघतो म्हणजे त्याच्यामध्ये
रस तयार होतो. पुन्हा जर एक तांब्यावर त्याच्यात पाणी टाकलं तर तो सगळा रस काय होऊन जातो, वितळून जातो. तसा श्रोता जर दुष्टित असला तर मानलेला रस वितळून जातो. चंद्रकांत द्रवता चिर होय परिचय हातवटी चंद्रिकी आहे. तैसा मनोनी वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नेवीन. चंद्रकांत नावाचा म्हणे तो पाझरायला लागतो. पण चंद्रकांताला पाझरायला लावण्याची हातवटी कोणामध्ये? चंद्रामध्ये. तुम्ही अशी बॅटरी लावली तर पाझरणार नाही. पाण्यात नाही, बर्फात ठेवला तरी तो पाझरणार नाही. पण चंद्राने जर आपलं चांदणं त्याच्यावर टाकलं तर पाझरायला लागतं. तसं श्रोत्याने जर आपल्या अवधानाचं चांदणं वक्त्यावर टाकलं तर वक्त्याचं वक्तृत्व आपोआपच काय होतं, पांढरायला लागतं. मग टाइम झाला तरी टायमाकडे सुद्धा पाहत नाही ते, पांढरायला लागतं. म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे. म्हणून वक्ता हा वक्ता नाहीच आहे जर श्रोते नसले त्या लायकीचे. तर कुणीही वक्ता नाही. वक्त्याचे बाप कोण आहेत? श्रोते असतील तर हा काय होतो, वक्ता. म्हणजे वक्त्याला निर्माण करणारे कोण आहे? श्रोते. मग निर्माण करणाऱ्याला काय म्हणतात? मराठी भाषेत बोललो आम्ही एवढं सुचलं तरी. तरी आता अमृती गोड करावे, ऐके तांदळे काचे विरवावे, सायकडे आणि काय प्रार्थावे सूत्रधाराचे. म्हणजे श्रोतेच्या हातात आहे वक्त्याचं वक्तृत्व पांढरवणं. मग वक्त्याने अशी प्रार्थना करण्याची काय गरज आहे? त्याच्याकरता दुसरा दृष्टांत देतात. आमुते गोड करावे, ऐसे तांदूळ काचे विरवावे. स्वयंपाक करणाऱ्याला खाण्याकरता, गोड स्वयंपाक करणाऱ्याला, चांगला स्वयंपाक करणाऱ्याला बासमती तांदळाने असं म्हणलं होतं का, हो आमच्या थोडी साखर टाका, जरा गावरान तूप टाका बरं का. तांदळाला काय बनवायची गरज आहे? कारण खायचंय कोणाला? तांदळाला खायचे का डाळ भात? नाही. तो जेवणाला खायचंय. मग त्याला जर गोड आवडतंय तर तो टाकणारच आहे ना साखर. तसं वक्तृत्वाची गरज कोणाला आहे? मग ते देतील ना लक्ष. कारण आनंदाचा वक्तृत्वाचा त्यांना मिळवायचा आहे ना. त्यामुळे तांदळाने त्यांची विनंती, त्यांना प्रार्थना करण्याची गरज नाही. सायकड्याने काही प्रार्थना सूत्रधाराचे. सायकड्या म्हणजे त्या बावल्या. त्या भावल्याने सूत्रधाराला विनवावं लागतं का, हो अशी दोरी चांगली हलव बरं का, म्हणजे मी चांगलं नाचेन. तिला काय म्हणायची गरज आहे? कारण त्या सायखड्याच्या रूपाने या सूत्रधाराला आपली कला लोकांना दाखवायची असते. त्यामुळे तो हलवणारच आहे. तसे श्रोते कृपादृष्टी करणारच आहे. वक्त्याला त्यांची प्रार्थना करण्याची गरज काय आहे? कारण श्रोत्यांना आपली कला जगासमोर मांडायची आहे ना. तो काय बाहुल्याच्या काजानाचही की आपली जाणीवेची कला वाढवी म्हणून आमाया ठेवा ठेवी काय काय. तर तो सूत्रधार त्या बाहुल्यांची कला नाचवतो का? नाही. आपल्या चातुर्याचं प्रदर्शन त्या माध्यमातून करत असतो. तसं श्रोते त्यांच्या चातुर्याचं प्रदर्शन वक्त्याच्या माध्यमातून करतात. वक्त्याला हे नेऊन त्यांना पर्याय द्यायची, ठेवाठेव करायची काय गरज आहे? तेव्हा श्रीगुरु म्हणते काय झालं एवढं म्हटल्यावर मग श्रीगुरूंनी ज्ञानोबाराकडे पाहिलं. ज्ञानोबारांना अरे एवढं तुला पर्याय देण्याची काय 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 अडचण आली काय म्हणू नको तुला की तो असं का म्हणला म्हणून. कशा करतो तो एवढा अशा प्रकारचा परिहार देतोय? काय झालेलं आहे हे समजतंय आम्हाला पावले. तू जे बोलला ते सगळं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आता सांगे जे निरोपीले श्रीकृष्ण दे. आता भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते सांग. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबारांना खूप खूप आनंद झालेला आहे. ते संतोषाने निवृत्तीदास अतिशय आनंद त्यांना होऊन निवृत्तीचे दास ज्ञानोबाराय म्हणतात जी जी उल्हासे अगदी महाराज आनंदाने युक्त होऊन म्हणतात अवधारा ऐका भगवान श्रीकृष्ण काय बोललेले मी तुम्हाला तो उद्या सांगतो ऐका.